श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। शरबिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते। रामकृष्ण हरी. वानराचे निज घात पर्वत शिळा द्रुम आघात बाणांग्रेचे दोन्ही समस्त रनिखेचित वानरा. प्रभु रामचंद्र भगवान की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। दत्त भगवान की जय। सेवेला असणाऱ्या संतांच्या चरणाला स्पर्श करून, जगद्गुरूला चरणाला स्पर्श करून, नाथ बाबाच्या चरणाला स्पर्श करून असणार अल्पशे मतानं जी सेवा करता येईल ही सेवा करण्याची संधी काही वाचू लागलेल्या आहेत. सर्वांच्या आशीर्वादानं नारद महाराज असतील, गडदे सर असतील, सर्व उपस्थित जेवढे लिंकवर असणारे भाविक भक्त मंडळी सर्वांच्या आशीर्वादानं आलेली आमच्या सारख्या पामराकडे सेवा, या सेवेचे जसे बुद्धीला असणारे भगवंत सद्बुद्धी देईल तशी सेवा करण्याचे प्रयत्न करू. हनुमंतरायाच्या सानिध्यामध्ये भगवान रामचंद्राच्या असणारे सानिध्यामध्ये असणारे वानराचं आणि प्रस्थ असणाऱ्या प्रधानाचं नेळ नावाच्या वानराचं जे विविध प्रसंग होऊ लागलेला आहे. रात्रीच्या असणाऱ्या वाचकानं 180 होईपर्यंत असणारी कथा भाग 80 पर्यंत गेलेली, 80 पासून पुढे आपण चाललो. आता जे जमल त्या पद्धतीने कथा सांगण्याचे प्रयत्न करू. चला, रामकृष्ण हरी. हा राम कर सुरुवात. रामकृष्ण हरी. मधुमाधव मासात पळस फुलती रक्त तैसे वानर रुधिरोक्षित प्रवाय रक्त रणंगनी रणरंगी. नाथ महाराज आपल्याला सांगू लागले, उपमा दिली, दृष्टांत दिला नाथ बाबांनी. नाथ बाबा दृष्टांत देऊन सांगू लागले, फाल्गुन मासामध्ये किंवा फाल्गुन मासाच्या दृष्ट्याला असणारे जसं पळसाला असंख्य फुलं येतात आणि ते लाल बंब असणारे जिकडं तिकडं ते फुलं दिसावा, तसे त्या तिरकुट पर्वताच्या परिसरामध्ये दोन वीर असणारे, दोन बाजूचे, एक बाजूचे असणारे राजा रावणाची सेना, एक बाजूनं प्रभू रामचंद्राची सेना, दोन्ही बाजूने असणारे रक्ताच्या थारोळ्यामध्ये असणारे रक्त लाल बंब दिसायचे, सुशुभ्य असणारे शोभू लागले आणि भगवान परमात्म्याच्या कामासाठी सज्ज झाले, स्वार झाले. विद्याला असणारे तत्पर होऊन वानर वेट वेकावून बळी रे राम कार्य करू लागले म्हणू लागलेले इथं. प्रहस्त धनुर्वाणा दुर्धरा रणयोधा ती चतुरा बाणी विदित वानरा प्रवाय पुर शुद्धाचा. प्रस्थ नावाचा जो प्रधान आहे असणारा तो बी बल्लाडे वीर होता. राजा रावणाचा विश्वासू होता. विश्वासानं झालेला राजा रावणानं होता की अरे परस्ता इंद्रजितानं जाऊन काही प्रयत्न केले, नाक भाषामध्ये बांधा, शर्मंदानामध्ये बांधायचे प्रयत्न केले राम लक्ष्मणाला, पण तेही जमलं नाही. पण प्रस्ता माझ्यावर उपकार कर रे बाबा आणि तू त्या राम लक्ष्मणाला मार किंवा त्या वानरांना मार म्हणून तो विश्वासानं त्या राजा रावणानं पाठविलेला प्रस्थ स्वतः अंगाची असणारी कर्कष्टा करून परिकष्टा करून तो युद्ध करू लागला आणि बरेचसे वानराला त्या रणांगणाच्या ठिकाणी हार करण्याचे प्रयत्न करू लागलेला असं नाथ बाबा आपल्याला सांगू लागले. वानर आणि निशाचर रणी भिडले घोरादर वाती अशुद्धाचे पुरा नदी दुस्तर उलथली. नाथ बाबांनी सांगितलं जसं श्रावण महिन्यामध्ये पावसाच्या नद्या आपल्या भरून वागावा तशा माध्यमातून तिथं नाथ महाराजांनी सांगितलं रुधिराच्या नद्या वाहू लागल्या, पुरा वाहू लागले नद्यांचे. इतकं असुराचं आणि वानर सैन्याचं युद्ध चालू झालं, त्याच्यामध्ये रक्त वाहू लागलं, रक्त मासाचा चिखल झाला आणि त्या चिखलामध्ये त्या रक्तामध्ये कितीतरी जीवजंतू असणारे बुचकाळ्या घेऊ लागले. असा युद्धाचा प्रसंग त्या तिरकुटाच्या ठिकाणी चालू आहे.
प्रहस्ते करी तारण ख्याती, अशुद्धे पूर्ण झाली क्षिती, चारी बोटे न दिसे रीती, पुरवाती रुधिराचे. रुधिरानं असणारे, रक्तानं चिखलानं असणारी ती जी धरत्री असणारी जलमय झालेली या, आणि ती जलमय झालेली रक्ताची असणारी ती सृष्टी त्या आपल्या त्रिकुटाच्या भागातली लंखेतली जागा त्या कोण केले? एक राक्षस युद्धाला असणारा परिवर्तन झाला आणि त्या राक्षसानं घोरांदोर युद्ध केलं आणि त्या घोरांदर युद्धाच्या परिसरातून इतका असा तो परिसरात चिखल झाला, चारही बोट जागा कोरडी राहिली नाही, इतका मात्र पुराच्या नद्या वाहू लागलेल्या आहेत. गिद कंक बक घार, वृक जंबूक रान सुकर, मास बक्षिती अपारा, प्रांशिती रुधिर यथेष्ट. असंख्य असणारा त्या ठिकाणाला जलमय वातावरण झालेलं असताना काहीला असणारे सुगी आल्यानंतर स्वतःला आनंद वाटतो, झाली मरतो लोक त्यांची असणारे कितीकाचा जीव गेला, पण काही जीवचल असणारे त्याच्यातून सुख मानू लागले. गिधाड असतील, असणारे बगळे असतील, अनेक असणारे घुबडा असतील, पशु पक्षी असतील, जे आहार करणारे मांसाहार करणारे जीव जंतू ते मोठ्या मजानं मारू मारू चवी चवी असणारे नाश्ते करू लागले, चवी चवी घास खाऊ लागले. असा आम्हाला असणारा पर्व काळ आला आणि त्या पर्व काळामध्ये आमची संधी साधू लागले, म्हणून गीद असणारे, गिधाड असणारे, घुबडा असणारे जेवण करू लागले, नाश्ते करू लागले, फराळी करू लागले त्या मांसाहाराचा. रण नदी समसागरा, प्रवाय प्राप्त यमद्वारा, रणी असता श्रीरामचंद्र, प्रवाय पूर परब्रह्मी. काय ठिकाण असणार, राक्षसाच्या हाताने काही मृत्यू लोकाला असणारे यमाचे पाहुणे होऊ लागले. यमाचा पाहुणा प्राणी होय, पण नाथ महाराजांनी सांगितलं देव राक्षसाच्या जरी हाताने असणारे जीव मरत असलेला होता, पण भगवान प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये असणारा जीवाला मोक्षाची प्राप्ती तयार होऊ लागली. कितीतरी जीव असणारा मृत्यूच्या ठरोळ्यात गेलेला तो भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये जीव जात असताना तो अमरत्व पावत होता, स्वर्गाला असणारा तो जात होता, वैकुंठीचे असणारा चतुर्भुज नर होऊन घेत होता. कारण का? तो भगवंताच्या सानिध्यामध्ये देह अर्पण करीत होता. देह जावो अथवा राहो, तरड भावे पांडुरंगावर ठेवायचा भाव होता आणि देवाच्या कार्यामध्ये असणारे युद्ध होतं. त्यांचं कोणतं युद्ध होतं? देव कामासाठी युद्ध करीत होते आणि देवासाठी असणारा देह झिजविणारे हे भक्त होते, म्हणून ते परोपकार रामावर करू लागलेले वानर होते. धन्य राक्षसाची ख्याती, रणी पडता ब्रह्म प्राप्ती, बाप कृपाळू रघुपती, सावीच मुक्ती शत्रुसी. काय नाथ महाराजांनी वर्णन केलंय, बाप रे बाप म्हणले असणारे नाथ महाराज म्हणले, काय उद्धार भगवंताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपण सारखे करीती ताटकाळ, काळ वेळ लागू देत नाही तो भगवान परमात्मा आपणा सारखं करतो. राक्षसांचाही उद्धार केला, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. दोन्ही बाजूला एक जर सपुत्र जन्माला चांगला आला तर मायबाप असणार इकाड्याही 42 कुळ्याचा आणि तिकाड्याही 42 कुळ्याचा उद्धार जसा करावा, तसं राम कार्यानं रामाच्या नजरामध्ये जीव गेलेले जीव, रामाच्या सानिध्यामध्ये जीव गेलेले जीव मोक्षाच्या मार्गाला जाऊ लागले. आम्ही भाग्यवान आहेत म्हणू लागले. भाग्यवान का आम्ही जन्माला आलो? की भगवंताच्या सानिध्यामध्ये आम्हाला देह ठेवायचा वेळ आलेला आहे, म्हणून आम्ही असणार येऊन नरदेहा विचारावे सारण धरावे पैधीर भजन मार्गी. आम्ही खरंच रामाच्या कार्यामध्ये झालो आणि यशस्वी होऊन आम्ही राम कार्यामध्ये आमचा देह झिजवायला लागलो, म्हणून ते आपल्या जीवाला धन्यता देऊ लागले दोन्ही कुळाचे लोक. ऐसा रण नदी विनोद, रण प्रवाहे सुख स्वाद, हंस सारस करीती शब्द, अति अगाध अक्षोभ्य. आघात महिमा बर का देवाच्या नामाचा.
नामाचा महिमाच असणारा आलोली काय असणारा देवाचा महिमा नाम इतकं चांगले नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा एवढं नाम देवाचं चांगलंय आणि ह्या नामानं कोण कोण तरले ईश्वरातले असणारे ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं देवाचं ते तरल्याशिवाय राहिले नाही म्हणून वान्यर म्हणून राक्षस आपल्या देहाला भाग्यता देऊ लागलेले तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे आणि संसारी जन्मीजे याची लागी याच्यासाठी आलेलो आहेत बाबा आपण देवाच्या कामासाठी किंवा देवाच्या सानिध्यामध्ये विद्या खेळण्यासाठी आलेलो आहेत म्हणून ते आपल्या उदयाला भाग्यता वर्णन करू लागलेले असं वर्णन नाथ बाबा सांगतात. ऐसी दुस्तर राणा नदी भेडानुतर वे त्रिशुद्धी प्रहस्त मांदिता वानर मांदी निळस क्रोध क्षोभला. परस्तानं थोडा आपली बाजू वरचोड केलेली आहे. परस्त असणारा कितीतरी वीराला झोडू लागला, कितीतरी वीराला मारू लागला, कितीतरी वीराला रणामध्ये पाडू लागला आणि परस्ताची बाजू असणारी बलशाली होऊ लागली. तो विजय होण्याची क्षमता बाजू लागलेला आहे. माझ्यासारखा मीच अहंकाराचा त्याला वारा लागू लागला. मी मोठा झालो, मी मोठा झालो. त्यावेळेस नळ नावाच्या वानराला जमायना गेलं. नळ वानराला क्षमता असणारी सहन नाही झाली आणि नळ नावाच्या वानरानं सांगितलं अरे आम्ही वीर गाडीत असणारे रामाच्या कार्यातले आणि आम्ही बळीया माझी बळीवंत आणि आम्ही बळीवंत असताना एक राक्षस येऊन जर आमच्या विजय प्राप्त करीत असन कसले आम्ही असणारे वीर आहेत. म्हणून त्या नळाला असणं निळाला अंगामध्ये रणशिरे आले आणि तो नीळ नावाचा वान्य त्या प्रस्थ नावाच्या प्रधान पुत्रावर धावले बरं. रथारूढ प्रहस्त कुशल युत्पत्ती वर्षता बाणजाळ तेने त्रासिता वानर दळा निळ तत्काळ क्षोभला. नीळ नावाच्या वानराला अंगामध्ये पुराण आलेले आम्हाला रामाचं काम करायचंय. राम कामामध्ये असणारा उल्हास असावा, सदैव उल्हास असावा. तेने सदा चित्ता समाधान समाधान मिळत जीवाला रामाच्या कामामध्ये. या नीळ नावाच्या वानराला समाधान वाटलं आम्हाला विद्या मिळाले आणि त्या परस्ताला पुत्राला मारण्यासाठी स्वतःच असणारा अंगाचं बाहुबली करण्यासाठी विद्याला पुढे सरसावले. तो परस्त पुत्र असणारा प्रधान रथामध्ये होता पण रामाचे असणारे जे नळ नावाचं जे नीळ नावाचं वानर होतं पायंदळी होते. आम्हाला काहीच लागत नाही, आम्ही असणारे सदैव राम कामामध्ये म्हणून त्यानं स्वतःला विद्याला सरसावायचे प्रयत्न केले. वृक्ष उपडोणी सबळ प्रस्तासी हनिता निळ तेने वर्षोणी बाण जाळ वृक्ष समूळ छेदिला. भगवान परमात्म्याच्या सानिध्यामधली जी सैना आहे ना मायबाप आज बी असणारी जी सैना यांना कुठल्या तरी पगारी देणं लागते आणि कुठलं तरी खाद्य देणं लागेल, कुठले तरी असणारे त्यांच्या ड्युट्या भरावं लागतील. पण भगवान सानिध्यामध्ये जेवढे 18 पद्म वानराची जी संख्या केली नाथ बाबांनी यांना असणार कुठला निवारा लागला नाही, यांना वस्त्र लागलं नाही, अन्नाच्या टरका भरून लागल्या नाही. काहीच न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण. पाळडण हातानं खुनून सांगू लागला तो प्रस्त अरे झाड पाळड ये अंगावर असं म्हणून खुनू लागला. काय केलं नीळ नावाच्या वानरानं? घेता प्रहस्त बाण कडाडी पडत डोळिया झापडी वानरे काहीसी बापुडी निळ समपाडी दिले. त्या परस्ताच्या बाण सुटल्यानंतर तो तेजस्वी बाण होता. तेजस्वी बाण ज्यावेळेस एखादी वीज चमकावा तसा तो विजेसारखा बाण चमा 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 करणारा परस्त नावाच्या बाणाचं पाहिल्यानंतर नीळ नावाच्या वानरानं पाहिलं. पण नाथ महाराजांनी एक सांगितलं ते बाण पाहण्यासाठी नीळ नावाच्या वानराचे डोळे क्षमता होती पण इतर वानराची मात्र डोळ्याची क्षमता तेवढी पॉवरफुल नव्हते. त्यांचे डोळ्यावर झापडी पडली इतर वानराच्या. पण नीळ नावाच्या वानरानं तो आल्याला बाण पाहिला आणि त्या बाणाला प्रत्युत्तर देण्यासाठी काय प्रयत्न केले? प्रहस्ताचे बाण श्रेणी
निळा निवारी पुच्छ पाषाणी रागे शाल वृक्ष उपटोणी धाव निर्वाणी ओ पिला. भगवान सानिध्यामध्ये असलेले नीळ नावाचे वानर, नीळ वानरांना आपल्या अंगावर येऊ लागलेले प्रस्थाचे बाण आहेत आणि बाणाचं निवारण करणं क्षत्रियाचा काम धर्म हे असणारा. क्षत्रियानं स्वतःचंही संरक्षण करावा आणि इतराचंही संरक्षण करावं, त्याला क्षत्रिय म्हणल्या जातंय, सूर म्हणल्या जातोय. असा सूर असलेला तो नीळ नावाचा वानर स्वतःच्या शेपुटानं असणार, शेपटीच्या असणाऱ्या बाहुबलानं, पुच्छ नाम शेपूट, त्या शेपटीनं ताडाचं वृक्ष उंच उपटीला आणि त्या आलेल्या प्रस्थ नावाच्या प्रधानाच्या बाणावर निपात केला आणि त्याच्या बाणाचं खंडन करून टाकलं. ही ताकद आहे असणाऱ्या नीळ नावाच्या वानराच्या नामामधली. प्रहस्त गेला हात हाती अश्वध्वज रथ सारथी धाय नेले पै भस्मांती विस्तीर्ण क्षिती पडिले. परस्ताची ही अवस्था केली म्हणून नाथ महाराजांनी सांगितली. काय केली? त्याच्या बाणाचं तर खंडनच केलं, पण त्याच्या धनुष्यही मोडून पाडा, त्याचा रथाचाही भुगा केला, घोड्यालाही एका टपून मारलं, अवस्था असणारी विकट केली, घोडे मारले, रथाचा भुगा केला. परस्त नावाचा प्रधान धुळीमध्ये पाळल्या गेला. आता काय झालंय? धुळीमध्ये पाळल्यानंतर त्याची अवस्था त्याला अनावर झाली. आता मात्र कोण मला सोडवणार या संकटातून, असं त्या राजाच्या दूताला प्रस्थाला वाटू लागलं. येता शाल वृक्ष आघात धाके गज बजिला प्रहस्त रथ सांडणी सवेग पळता निळकृतांत क्षोभला. त्याच्या रागासमोर कृतांत सारखा राग खवळलेला असलेल्या नीळ नावाच्या वानराचा त्या प्रस्थ नावाच्या प्रधानाची अशी अवस्था झाली, भयभीत झाला. भयभीत झालेल्या माणसाला कोणीही आश्वासन देण्याचा प्रयत्न करा, पण तो धीर धरीत नाही. तो भागणेवाले को शाबास, भागायला पाहतो म्हणजे पळून जायला पाहतो. ती परस्त प्रधानाची अवस्था झाली. आता मला याच्यातून कोण सोडविणार आहे? राजा रावण तर दूर राहिलेला आहे, आता मला संरक्षण करणं आभार झालेले, अवघड झालेले. म्हणून तो परस्त नावाचा प्रधान आता असणारा बेचैन झाला आणि लंकेच्या दिशेनं वापस पळू लागला. निळ सेनापती महाबळी सरत अश्व सारथ्या करून होळी पुढे चालिला रण समेळी रण कल्लोळी गरजत. निरळत असणारे नीळ नावाचे वानर, निळानं असणारे वानरानं हातामध्ये घेतलेला ताड वृक्ष, खांद्यावर गदा एखादी टाकावा तसा ताड वृक्ष आपल्या खांद्यावर टाकला आणि सपाट असणाऱ्या मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. मोडोनिया वाटा, ह्या वाटा मोडून याला संत काय करीत असतात? राज्य भार चालन असा करीत असतात. तसं नीळ नावाच्या वानरानं या दुष्टांचा असणाऱ्या वाटा मोडल्या आणि सूक्ष्म वाटा करून चालेल राज्यभार माझ्या रामाचा अशी वाट करण्यासाठी ताडाचं वृक्ष हातात घेतला आणि त्या राक्षसाचा निपात नीळवान्यर करू लागलेले आहेत. देखून शाल वृक्ष आघात मुसळ घेऊन हातात रथावरून उडे प्रहस्त सांडोणी तेथच्या पशर. होता असणारा प्रस्थ पण नाथ महाराज म्हणले, त्यानं त्या रथाचा ज्यावेळेस भुगा झाला त्यावेळेस त्यानं आपल्या हातामध्ये शस्त्र, एक मुसळ नावाचं शस्त्र घेतलं. आताच्या काळामध्ये मुसळाला शब्द आलेला, आपलं कांडण कोंडण काय कुटायचं असतं त्याला मुसळ म्हणल्या जातं, पण त्या काळामध्ये ते असलेलं जे हातामध्ये मुसळ नावाचं शस्त्र सांगितलं, तो घेऊन आकाशामध्ये हुसाळलेला असलेला तो प्रस्थ प्रधान तो बी बाजून आवाज देऊ लागला नीळ नावाच्या वानराला आणि काय बोलू लागला पुढं पुढं. नीळ कपी सेनाधिपती प्रहस्त रावण सेनापती सेनापतीसी सेनापती दोघे भिडती भगवान प्रभूचा सेनापती नीळ नावाचा वानर, राजा रावणाचा प्रस्थ नावाचा प्रधान सेनापती, या दोन प्रस्थ असणारे सेनापती, दोन सेनापती दोन्हीला भिडू लागले. अशा अवस्थेमध्ये प्रस्थ बी भिडू लागला आणि नीळ नावाचा वानर भिडू लागला.
दोन्ही बी असणारे सैनापती असणारे अधिपती दोहीला पदव्या मिळालेल्या आहेत. असे एकूणमेकावर स्वारी करू लागले, वार करू लागलेले आहेत. जैसे शरत काळीचे पोळ, दोघे जैसे सिंह शार्दूळ, दोघांगी प्रबळ बळ, दोघे चपळ रण मारा. दोन्ही समसमान असणारे, समसमान असलेले बळ आहेत दोन्हीच्या अंगामध्ये. कोणालाच कोणाची उपमा कमी देता येणार नाही. का की एक असणारा तो बी सैनापती आणि इकडे राम बाजूचे असणारे नीळ नावाचे वानेर सैनापती. नाथ महाराजांना दोन्हीचाही उपमा करीत असताना समान दर्जा केला, दोन्हीचा अवस्था सविस्तर केली. एक मात्र धर्मनीतीचे राम बाजूचे आणि एक अधर्माच्या बाजूचे. पण ताकदीचं जर बघायला गेलं तर दोन्हीचंही बळ समसमान नाथ महाराजांना तुकून पाहिलं, म्हणजे मोजून पाहिलं. एक विधी दृढ बाणी, दुजा पिठी करी पाषाणी, एक हाणी गदा विंदाणी, दुजा द्रुम पाणी रण मारे. एक आपल्या हातामध्ये असलेल्या वस्तूनं पीठ करायचे, एक आपल्या हातामधल्या असलेल्या वस्तूनं झोडायचे. दोन्हीच पिष्ट पीठ करण्याचे प्रयत्न करू लागले. इतकं युद्धामध्ये कौशल्य राबू लागले. जसं आपल्याला बळ खिचून घेता येईल समोरच्याच, हे नीळ वान्नेर करू लागले. आणि परस्तही आपल्या वीराच्या अंगावर बळ प्राप्त करून घेण्यासाठी तो परस्तही असणाऱ्या त्या नीळ नावाच्या वान्यारावर स्वारी करू लागले. असे एकमेकाला भिडू लागले, एकमेकाला झगाटू लागलेले आहेत. रथ भंगीला सहसारथी, प्रहस्त झाला पदाती, मुसळ घेऊन या हाती, लघुवित्पती तळपत. नावाच्या वाण्यारानं स्वतः परस्त नावाच्या प्रधानाला पायंदळी केलेले असणार. एखादा मोठा मनुष्य जर खाली आणला तर एखादा मनुष्य स्वतः गर्वानं म्हणतो, या उड्या याचा मोठ्याचा खाली रस्त्यावर आणलं, तुला रस्त्यावर म्या खाली पायानं चालवायची वेळ आणली. नीळ नावाच्या वाण्यारानं त्या प्रस्त नावाच्या प्रधानाला धुळीत तर मिसळीलच, पण पायानं चालावं लागू लागलं. रथात बसणारा, उंच आसनावर बसणारा मनुष्य पायानं चलून स्वतः आपामध्ये मुसळ घेतलेले आणि वाण्यारावर विजय प्राप्त करण्यासाठी तो पळायचे प्रयत्न करू लागला, स्वारी करू लागला, युद्धाचे कौशल्य दाखवू लागलेला आहे. मुसळ योधी अति कोशळ, लघु लाघवे हनुनी मुसळ, भेदिले निळाचे कपाळ, केला बंबाळ शुद्धे. कपटी विचार असतात राक्षसांचे. राक्षसाला म्हणल्यानंतर कसं, याला राक्षसांना कसली दयामाया असणारी मायबाप. दया नसती. या नीळ नावाच्या वाण्यारावर ब्रह्मांड ठिकाण असणार ज्याला म्हणल्या जातं. ब्रह्मांड म्हणजे आकाश आपल्याला असणाऱ्या कपाळाला म्हणल्या जातं. आणि त्या कपाळाच्या ठिकाणी आयव असणारा जरा नाजूक पद्धतीनं त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी स्वतः त्या नीळ नावाच्या वाण्याराच्या अंगावर प्रस्त नावाच्या प्रधानानं ते असलेलं जे मुसळ होता हातात, त्या मुसळाचा स्वार केला आणि प्रस्त नावाच्या प्रधानाच्या कपाळावरती मारल्यानंतर रक्त स्वार झालं आणि रक्ताच्या थारुळ्यात पडाव नीळ नावाच्या वाण्याराची अवस्था झाली. नाथ महाराज आपल्याला सांगू लागले. अशोध डला वानर, क्षोभे जैसा नरसिंहवीर, करवया प्रस्तासी मार, उडे सत्वर आकाशी. आपण असणाऱ्या नाथ बाबांनी एक दृष्टांत दिला, अवतारिक महात्म्याचा दृष्टांत दिला. जशा भक्त प्रल्हादाच्या सानिध्यामध्ये अवतीर्ण झालेले नरसिंह भगवान परमात्मा जसे अकराळ विक्राळ असणारे घुमायचे, करून करू जसा आवाज काढायचे आणि हिरण्यकश्यपूच्या वधासाठी असणाऱ्या भगवान नरसिंहाचा अवतार झाला आणि मोठाल्या गर्जना करू लागले, आक्रोश करू लागले. आणि जसा आक्रोश करून त्या आक्रोश करू करू जसा नरसिंहाचा वध केला, तसा नीळ नावाचा वान्यर परस्ताचा असणारा छेद करण्यासाठी, परस्तानाला भग मारण्यासाठी नीळ वान्यर असणाऱ्या मोठमोठ्यानं गर्जना करू लागले. असे नाथ महाराज आपल्याला सांगू लागलेले आहेत. गजरी निघाते
आणि मुरारी प्रातकाली रात्री स्वयंपाकी होते. नावाच्या प्रधानानं प्रयत्न केले मारायचे आपल्या नीळ नावाच्या वानराला, पण नीळ ही असणारा विद्धाच्या लाघवी या, अचूक संधानी या आणि लाघवी असल्यामुळं, हुशार असल्यामुळं परस्ताच्या मारण्यासाठी आकाशामध्ये असणाऱ्या नीळ नावाच्या वानराने जंप घेतला आणि उंच भरारी घेतली आणि उंच आकाशावरती जाऊन स्वतः छातीवर मारण्याचे प्रयत्न करू लागले. आता तुझा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही असं नीळ वानरानं निश्चय केला. बरं माय बाप, वीर प्रबळ प्रहार कपितान मानोनी घात मुसळ घेऊन धावत करावया घात निळाचा. त्याचा घात करण्यासाठी मुसळ घेऊन हातामध्ये मायबाप शस्त्र कोणचं मोठं आहे असं जर विचार केला तर जे हाती पडन ते शस्त्र मोठं आहे. मायबाप संकट काळाला त्या मुसळ हातामध्ये होतं परस्ताच्या, त्या परस्ताला त्या मुसळाच्या जीवावर थोडा बल आलेलं होतं. आता मी हातामध्ये असलेल्या मुसळानं या नीळ नावाच्या वानराला संपिल्याशिवाय मी राहणार नाही, स्वस्थ बसणार नाही, माझ्या चित्ताला समाधान वाटणार नाही असा प्रस्त नावाचा प्रधान विचार करू लागला आणि निळाच्या अंगावर झाप घेण्याचे प्रयत्न करू लागला. लघु लाघवी मुसळ हस्ता येता देखोनी प्रहस्त निळानंदे नाचता करावया घात पडी पाडे. नीळ नावाच्या वानराकडे तो परस्त ह्या हातातली त्या हातात, त्या हातातली ह्या हातात एखादं लेकरू चेंडू खेळावा तशा पद्धतीनं ते आपल्या हातामध्ये ते मुसळ झेलीत तो परस्त येऊ लागला. नीळ वानराला आनंद वाटला. निळाने एक विचार केला, बाबा याच्यासाठी मी असणारा सायास केलेला आहे, याला मारण्यासाठी, याला असणाऱ्या निश्चयाला मोक्षाच्या मुक्कामाला पाठवण्यासाठी. आता मात्र ह्यो माझ्याकडे येऊ लागला, माझ्या सानिध्यात येऊ लागला आणि माझ्या जवळ आल्यानंतर याला आता मी मारल्याशिवाय राहणार नाही असं नीळ वानरानं निश्चय केला आणि येण्याची प्रतीक्षा करू लागला. केव्हा येतोस रे बाबा माझ्याकडं असं नीळ वानर स्वतः म्हणू लागले आणि विचार करून आठवण करू लागली त्याची. प्रहस्त झेलता मुसळ सवेग मारू आला निळ निळे घेऊन शीघ्र शिळ त्याचे कपाळी ओपिली. परस्त नावाचा प्रधान येत असताना त्याच्या छंदामध्ये, त्याच्या नादामध्ये येऊ लागला, त्याच्या गुणामध्ये येऊ लागला. आता मी मारीन, आता मी मारीन, मुसळ असणार डोक्यात घालीन, पुन्हा असणारे निळाला मारीन. पण इतक्या समयामध्ये असणारे सावध असलेले संत कसे असतात, सावध असतात, सदैव असणारे सावध असतात, जगजोगी जागे असतात संत बर का. आणि निळ नावाचं वानर सदैव जागे होते. निळानं लक्षात घेतलं आता येऊ लागलेला आहे मला मारायला. तितक्या टायमामध्ये मोठ्याची मोठा डोंगर म्हणा, पर्वत म्हणा, माळ म्हणा, जसं म्हणण्याचा अर्थ लावताना तशा पद्धतीनं मोठाची मोठा मायबाप माळ उचलला आणि त्याच्या कपाळावरच मारला प्रस्त नावाच्या प्रधानाच्या. कोणी? नीळ वानरांनी. सावध झालो हरीचे आलो जागरणा. सावळ बळे हनिता शिळा शतदा भेदिले कपाळा अशुद्ध वाहती भळभळा क्षिती तळा उलंडला. स्वतःच वर्णन असणाऱ्या करण्यापेक्षा असणारं करू लागल्या स्वतः असणाऱ्या नळ नावाचे वानर की बाबांनो आम्ही जे आलेलो असणार राम कार्यासाठी, आता आम्हाला भाग्य मिळालेलं आहे. कशासाठी? ह्या राक्षसांचा वध करण्यासाठी. आता आम्ही रामाचं काम करणार आणि रामाच्या कामामध्ये आमचा शेष भाग आम्ही दाखविणार आहेत. म्हणून निळ नावाच्या वानरानं पर्वत सोडला आणि त्या परस्ताच्या कपाळावर टाकून त्याचा निपात करण्याचे प्रयत्न करू लागले. प्रयत्न कष्टानं करून असणारा त्याचा जीव आत्मा संपविण्याच्यासाठी कष्ट घेऊ लागलेले आहेत. आयुष्य गेले हातो हाती प्राण सांडिला इंद्रिय वृत्ती देहीची पै केली गेली मती पडली क्षिती क्षण भनित बनभनित अवस्था झालेली या
आणि स्वतः असणारे क्षणभंगूर असणारे, क्षणभर असणारे, स्थिर झाले असणारे, विचार करीत असताना थोडंफार टायमाला थोडा क्षणोक्षणाला हाची करावा विचार. विचार करून मनुष्यानं उभं राहायला पाहिजे. याला कसं मारावा, काय मारावा, कोण्या डावामध्ये मारावा. म्हणून परस्ताला मारण्यासाठी नीळ नावाच्या वानरानं एक क्षणभर विचार केला आणि सारासार विचार करून त्या नीळ वानरानं मारण्याचे प्रयत्न परस्ताला केलेले आहेत, असं नाथ महाराज आपल्याला सांगू लागले आहेत. सारा सारा विचार करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाचे, हाच आपल्याला सारा आणि असा त्याच्यामध्येच हे करता येते ना. गेले यश गेले कीर्ती, गेले त्याची ऐश्वर्य शक्ती, गेले गेली सन्मान मती, पडला क्षिती भणभणीत. स्वतः असे निळानं प्रयत्न केल्यानंतर अशुभ असलेले असणारे सारासार विचारापरशी असणारे जसे पापाचे कळप पळती पुढे किंवा पाप असणारे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपदा हरी. हरीचं नाम घेतल्यानंतर असंख्य पाप पळून जावा किंवा असणार जळाल्या जावा असणारे पाप, तशा पद्धतीनं दुष्ट रूपी असलेला दो दुराचारी एका नामरूपी असणाऱ्या निळाच्या हातानं तो असणारा मारल्या गेला, खाली पाळल्या गेला आणि खाली अवस्थेमध्ये पाळल्यानंतर काय अवस्था झाली की तो असणारा कोण्या अवस्थेला प्राप्त झाला, नाथ महाराज आपल्याला सांगू लागलेले आहेत. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, हा नामाचा महिमा आहे. पुष्पित पल्लव सफल, वृक्ष उलांडे छेदिता मुळ, देवी प्रहस्त वीर प्रबळ, पडे तात्काळ क्षिती तळी. तो शिती तळी म्हणजे असणारा पृथ्वीवर स्वतः एखादा वृक्षाचे मूळ छटल्यानंतर जसा उलथून वृक्ष एखादा खाली वृक्ष पडावा, उन्मळून पडावा, तसा प्रस्थ नावाचा प्रधान या नीळ नावाच्या हातानं म्हणा, अंगाच्या असणाऱ्या घायानं म्हणा, डोंगरानं म्हणा, त्या माळानं फेकल्यामुळं म्हणा, तो प्रस्थ नावाचा प्रधान उलथून खाली धरत्रीवर पडला. ही अवस्था प्रस्थ प्रधानाची झालेली आहे. निळे मारिला प्रहस्त, बोंब उठली राक्षसात, मुखे धुरेचा झाला घात, अति आकांत लंकेसी. प्रस्थ नावाचा प्रधान ज्या वेळेस असणारा खाली पडला, त्यावेळेस असणारे जे भागडे कपडे सांभाळणारे असतात का, कोणाला तरी आश्वासन देणारे असतात का, त्यांना जास्त फजिती वाटते. लागले की बाबांनो, आता आमचा असणारा सहकारी असणारा सहाय्यकारी आम्हाला जे तो खाली पडल्यामुळं स्वतः असणारे तळमळ करू लागले, आकांत करू लागले, रडू लागलेले आहेत. काय कोणी बोलायलंय का सर? आवाज येतो का? सम्मुख राहावया जाण, कोणी न धरिती अंगवण, पळता राक्षस कंपाये मान, लंका भुवन ठाकेना. लंका भवनापर्यंत असणारे पळणारी जी सैना असणारी, ती पळणारी सैना पळू लागलेली. आता कोण आम्हाला सहाय्यकारी होणार आहे? आम्हाला कोण वाचवणार आहे या संकटामध्ये? आता ह्या संकटामध्ये वाचवणारा फक्त देवादी देव आहे, मायबाप असणारा. आणि इकडे तर बघायला गेलं तर राजा रावण आहे, त्यालाच कोणी वाचवणार नाही. म्हणून तुकोबरायानं असल किंवा नाथ महाराजांना असन असं वर्णन केलेलं आहे. पडता जड भारी ताशी आठवावा हरी, मग न होऊ देहीन आड घाली सुदर्शन. देवाचे जर नाव घेतलं तर भगवान परमात्मा संरक्षण करतो आणि देव त्याला पाठमोरा असणारा होऊ देत नाही, आपल्यासारखं करतो, आपल्या आश्वासित देव करतो. पण राक्षसाच्या बाजूच्या असल्यानंतर यांना कोण असणार वाचवणार आहे? कोण यांचं संकटातून यांना सोडविणार आहे? म्हणून ते असे भयभीत झाले आणि राजा रावणाच्या लंकेकडं पळू लागले. आता आम्हाला याच्यातून सोडवणारा कोणी नाही रे बाबांनो, असं ते संकटामध्ये बोलू लागलेली. तर कोणाचे? परस्ताची सैना. पळता पायी वेगडी पवळता, धाके धाके मागे पाहत, रणी पडल्या प्रहस्त, अति आकांत राक्षसा. राक्षस कुळाचा मोठा आकांत झालेला आहे. परस्त नावाचा जो प्रधान रणामध्ये पडल्यानंतर आता मात्र आम्हाला सहाय्यकारी कोणीच नाही आणि आम्हाला आश्वासन देणारा कोणी नाही आता ह्या संकटामध्ये.
या संकटामध्ये कोण आहे आम्हाला, अरे भेऊ नका, पाठीशी तुझ्या मी आहे म्हणून म्हणणारा. आता मात्र आम्हाला सहकारी कोणी नाही, म्हणून आता एकच पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे. काय? राजा रावणाच्या लंकेमध्ये जाऊन लपावा आणि रावणाला जाऊन ही खबर सांगावा. कोणची खबर? परस्त नावाचा प्रधान केला म्हणले ठाईच समाप्ते झाली जैशी. केला म्हणले तो एक असणारा कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैशी. तो माघारी येऊ शकत नाही, अशी अवस्था प्रस्त नावाच्या प्रधानाची झाली म्हणून सांगावा. म्हणून ते आलेले नौकर असलेले बाकीचे सैनिक आपला शरीर संपाता घेऊन, शरीराची आस्था घेऊन, देवाला सोडून देवाकडे बाजूला येऊन सुद्धा आपल्या असणाऱ्या संसारामध्ये पळायचे प्रयत्न करू लागले. का? हे ममत्व जाळल्यामुळं ते राजा रावणाकडे पळू लागलेले आहेत. देखोनी प्रस्थाचे मरण एका पाडिले महामौन. भयमृचित झाले म्हणा कार्य न विसरले. मात्र मोठा बल्लाडे जर महाराष्ट्र केसरी सारखा पैलवान जर एखाद्याच्या हातानं पडला तर आता काय राहिलंय आपलं? आता एखादा मनुष्य म्हणतो, वयस्कर असणारा मनुष्य म्हणत असतो काय करायचं, तसं प्रस्त नावाचा सैनिक सेनापती आपला गेला आणि सेनापती गेल्यानंतर आपलं राहिलंच काय आता माग? आपल्याला कोण आश्वासित करणार आहे? आपल्याला कोण वाचू देणार आहे? एवढा असणारा पुरुषार्थी प्रस्त नावाचा प्रधान मेलेला आहे. मग आपण आता कोण्या झाडाचे पाल आहेत? आपण एखाद्या पाल्यासारखे. म्हणून ते राक्षस बाकीचे पळू लागले आणि लंकेची वाट दिसन त्या लंकेकडे शिरू लागलेले आहेत. कुंभ भंगलिया जाण सैरा पसरे जीवन. प्रहस्त निमाल्या प्रधान पळे सैन्य सैरा वैरा. महाराजांना दृष्टांत दिला. येणाऱ्या पाऊस काळामध्ये जसा गेलेल्या पाऊस काळामध्ये एखादी अवस्था दाखविली. जसं एखादा असणार तलाव फुटावा, तळ फुटावा, तलाव फुटावा आणि तलाव फुटल्यानंतर गोदावरीचं पाणी जसं बाहेर फुटल्यानंतर जिकडं तिकडं बघावा, पाणीचमय पाणी दिसतं, जलमय वातावरण दिसावा. तशा अवस्थेमध्ये परस्त नावाचा प्रधान पडल्यामुळं त्याच्या बाजूने जी सैना होती ती सैना फुटल्या गेली आणि दाही दिशाला सैना पळू लागली. का? आता आम्हाला कोण वाचविणार आहे? म्हणून त्या परस्ताची सैना पळू लागलेली आहे. नीळ सुग्रीवा सेनापती प्रहस्त मारो निरनयुत्पत्ती. स्वय पावला विजय वृत्ती वानर स्तविती स्वानंदे. तरंग असणारे मायबाप आनंदाच्या डोळी, आनंदाचे तरंग, अशी अवस्था झाली. आपला सेनापती विजयी झाले. नीळ नावाच्या वानरानं विजयाची गुढी उभारलेली या. म्हणून सारे आनंदमय वातावरणामध्ये आनंदाचे असणाऱ्या डोहामध्ये नाचू लागले. सुग्रीवानं आलेल्या पहिलवान नीळ नावाच्या वानराला खांद्यावर घेतलं. काही काही वानर स्वतः गुढ्या उभारू लागले. अक्षय वाणे वाखानी तीर भुईरा, लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा रामाकडे जाऊन सांगू लागले, रामा नीळ नावाचा वानर विजय झाला, रामा नीळ नावाच्या वानरानं परस्ताला मारलं. असंख्य आनंदामध्ये ते तल्लीन झाले आणि जिकडं तिकडं राम नामाच्या गुढ्या उभारू लागले, जिकडं तिकडं रामाचा गजर करू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. निळाची विजय ख्याते स्वय ज्योतपती वाणीती. स्वमुखे वाणी रघुपती वाणी कीर्ती सौमित्र. ज्योतपती नाम बाकीचे जे वानर येत असणारे, काही अस्वल आहेत, काही माकडे, असंख्य वर्णन करू लागले, वाखाणू लागले असणारे आपल्या मुखानं. इतकं वर्णन करू लागले. एखाद्या वीराचं वर्णन करीत असताना खरोखर विशेष वर्णन करून असणार वानरानं करावा. मानवानं इतकं वर्णन करण्यापेक्षा विशेष वर्णन रामाचं वाखाणावा, राम नामाचं वाखाणायला पाहिजे वर्णन. आणि त्या वेळेस वानरानं आम्ही भाग्यवान समजिलेलं आहे खरंच वानराला. का? की त्यांनी जन्माला येऊन जन्म सार्थकी केला, राम कार्यामध्ये हे झजिवलेला आहे आणि त्या आनंदामध्ये तल्लीन झालेले.
आणि ते निळाचं वर्णन रामाला सांगू लागले. रामा, आलेत नीळ नावाचे वानर, पण विजय झालेले, विजयाचं प्रतीक घेऊन आले आणि त्या आनंदामध्ये रामाला सर्व वानर एकमुखानं सांगू लागले. निळ येवोनी आपण श्रीरामा घाली लोटांगण, रामे दिधले आलिंगण, समाधान स्वानंदे. नीळ नावाच्या वानराला स्वतः भगवान परमात्म्याकडे येण्यासाठी असणारा उत्साह झालेला आहे. देवाकडे आल्यानंतर देवाकड सानिध्यामध्ये नीळ वानर आले आणि देवानं सांगितलं, देवापाशी आल्यानंतर घाली लोटांगण घातलं आणि भगवंताच्या असणारे साष्टांग हे करी दंडवत भगवंताच्या चरणावर स्वतः लोटांगण घातलं आणि भगवंताला सांगितलं, भगवान करते हरते तुम्हीच आहेत, विजय जे प्राप्त झालेला आहे देवा, हे तुमच्यामुळे विजय झालेला आहे, तुमच्यामुळे हे शरीर चालल्या गेलं, नाही तर हे शरीरच देवा त्याच्या पुढचं जर चाललं नसतं तर या प्रस्थ नावाच्या वरदानाला कसं मारलं असतं. हे मारायला लावणारा सुद्धा देवा तुम्हीच आहेत. करतुम अन्यथा करतुम ताकद देवा तुमची या, मी तो निमित्ताचा धनी असणारा, मी तो अल्पमती या, हे माझ्याच्यानं मारणं शक्य नाही भगवान, हे तुम्ही मारलेलं या, पण निमित्ताला नीळ नावाच्या वानराला केलं देवा तुम्ही. म्हणून परस्ताची वर्ण आपलं नीळ नावाचं वानर अंगावर कुठलंच असणारा भार न घेता देवावर असणारा वाहू हा संसार देवापायी देवाला असणारे तुती करून दर्शन घेऊन नीळ नावाचं वानर बाजूला बसलेले आहेत. लक्ष्मणाचे वंदे चरण, तेनेही दिदले आलिंगण, निळाचे भाग्य गहन, करीते स्तवन सुरवर्य. भगवान प्रभू रामचंद्राचं जसं दर्शन घेतलं तसंच लक्ष्मण भैयाचं पण लक्ष्मणाचं दर्शन घेतलं. का? दोन्ही एकच आहेत बर का, दोन्हीची अवस्था एकच आहे. जरी बघायला गेला असणार लक्ष्मण आणि राम दोन्ही एकच आहे, गोडी आणि साखरेची, गुळ आणि गोडी जसे दोन्ही नाव आहेत पण एकच आहे, तसं नावाला दोन आहेत असणारा लक्ष्मण आणि राम, पण बघायला गेलं तर असणारे दोन्ही एकच आहे. रामाचं दर्शन घेतलं, बाजूला बसलेल्या लक्ष्मणाचं दर्शन घेतलं नीळ नावाच्या वानरानं आणि सांगितलं, दर्शन घेतलं बाजूला बसलेल्या लक्ष्मणाचं दर्शन घेतलं नीळ नावाच्या वानरानं. घेते रामकृष्ण हरी. निळ येवोनी आपण, निळ येवोनी आपण श्रीरामा घाली लोटांगण, रामे दिदले आलिंगण, समाधान स्वानंदे. रामाच्या सानिध्यामध्ये आलेले असणारे लक्ष्मणानं आपले नीळ नावाच्या वानरानं ज्यावेळेस साष्टांग दंडवत केलं त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रानं आलिंगन घडे मोक्ष शाही जाता जोडे. ज्यावेळेस भगवंतानं आलिंगन जीवाला दिल्यानंतर काय होता सण मायबाप, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण संताचे किंवा देवाचे, देवाच्या सानिध्यामध्ये जीव गेल्यानंतर जीवच राहत नसन मायबाप. मी माझ्या मतानं जीव असणारा भगवंताकडे गेल्यानंतर तो देवच होता असन. चतुर्भुज नर आलिंगन देवानं आलिंगन दिल्यानंतर झाले आणि दोन एकूणमेकाला भेटल्यानंतर जीवाला आनंद वाटला नीळ नावाच्या वानराला. लक्ष्मणाचे वंदे चरण, तेनेही दिदले आलिंगन, निळाचे भाग्य गहन, करते स्तवन स्वर सुरवर्य. डबल आली. याच्यासाठी ताईला वळी माग घ्यायला लावली होते की कारण एकच विषय होता की कोणीतरी असणारे माईक ओपन करून म्हणू लागले की बाबा लक्ष्मणानं दर्शन घेतलं निळाचं. नाही महाराज, इथं सांगितलंय नाथबाबांनी, माझ्या मतीनं जसं जमन तसा पद्धतीने बोलू लागलो, पण निळानं दर्शन असणार समान लक्ष्मणाला समजिलं आणि रामाच्या बाजूला लक्ष्मण भैया बसलेले होते, त्या लक्ष्मणाचंही चरणवंदन नीळ नावाच्या वानरानं केलं आणि त्यावेळेस लक्ष्मणानं हे त्या नीळ नावाच्या वानराच्या शरीराला आलिंगन दिलं. दोन्ही भाऊ त्या निळाला आलिंगन देऊन भेटले. अशा माध्यमातून कथा चालूया, सुंदर असणारी रामलीला कथा चालूया आणि परम भाग्य समजतो माझ्या शरीराचं, माझ्यासारख्या पामराचं. का? या दत्त जयंती महाराज, दत्त जयंतीच्या असणाऱ्या भाग्यावर असणाऱ्या परम मुहूर्तावर
या पर्व काळावर साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ मळ जाण्यासाठी सायास करतो मनुष्य. पण हे रामरायाची कथा आपल्याला ऐकायला मिळू लागली आणि सेवा करण्यासाठी माझ्यासारख्या पामराला मिळाले परमभाग्य. या सर्वांच्या असणार प्रेरणेनं सर्वांच्या आशीर्वादानं ही आलेली माझ्याकडे सेवा हे भाग्याने प्राप्त झालेली या म्हणून असणार हे भाग्यानं सरांनी आसन सर्व भाविक भक्तांना माझ्या पामाराकडे दिलेली सुंदर अशा पद्धतीने कथा चालू आहे. येत्या भागामध्ये जरी एखादा शब्द कमी जास्त असेल तो सोड करून घ्यावा. तोजून माऊली रिझे जेवी तशा पद्धतीने घ्यावे ही विनंती गुरुपवाशी सर्वांना. बालक बोबडा बोली का वाकुडा विसुका पाऊली ते चोज करुणे माऊली रिजे जेवी. मी पण तुमच्यासारखी साहेब मला एवढं जमत नाही. अंगद सुग्रीव जामवंत साक्षेपे वंदिला हनुमंत नळ कुमुरादी जुत्पती समस्त निरवंदित स्वानंदे. नीळ नावाच्या वानरानं सर्वांचा अग्रस्थ असणारा सर्व माझी असणारा जंभू म्हणायला हरकत नाही एवढा विजया माझी आमचा हनुमंतराया ज्याने राम कार्यासाठी असणारा ध्येय झिजविलेला आहे. त्याने सीता शुद्धी केली रामा सीता भेटविली असे धनुर्धारी असणारे रामाचे दूत असलेले हनुमंतराया. अहो हनुमंतरायालाही तशाच पद्धतीनं नीळ नावाच्या वानरानं भेट दिली दर्शन घेतलं आणि सांगितलं रामा हनुमंता तुमच्या वैगानं तुमच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं मला रामाचं दर्शन घडलंय. दोन्ही एकमेकाला भेटले. तसेच नीळ नावाच्या वानरानं सुग्रीवाला जांबुवंताला अंगदाला कडकडून मिठी मारली. अंगद सानिध्यातला मित्र होता सारखा होता. अंगदाला भेटले. सर्व असणाऱ्या राम भक्तांना वानरांना नीळ नावाचा वानर समय अशी भेटू लागले. कसे जसा अधिकार असल तसे तसे त्यांना भेटू लागलेले. त्या आनंदामध्ये तल्लीन झालेले मायबाप. सुग्रीवे थापटिले पाठे अंगद सानंदेला विकंठी वानर सांगती विजय गोष्टी निळ जगजटी रणयोद्धा. एखाद्या व्यक्तीचं जर काम केल्यानंतर जर शीन भाग हलका करायचा असेल मायबाप तर आश्वासनाची जरूर असते. सुग्रीवाच्या जवळ ज्या वेळेस आमचे नीळ नावाचं वानर आले निळाला जवळ घेतलं आणि कडकडून मिठीत मारले पाठीवर हात टाकला थाप टाकले आश्वासित केलं बाबा अरे धन्यस म्हणले तू असणारा धन्य माता पिता तयाची या. अरे कुळामध्ये तू असणारा जन्माला आलास तर तू कुळाचं नाव उज्ज्वल केलं श्री निळा. म्हणून त्या नीळ नावाच्या वानराला असणाऱ्या सुग्रीव राजानं आश्वासन दिलं पाठीवून थाप टाकली आणि थाप देऊन स्वतःनं आश्वासित केलं. आनंद वाटू लागला सर्व राम भक्तांना सर्व वानरांना. त्या आनंदामध्ये तल्लीन झाले आणि त्या आनंदाचा काय सांगा स्वाद मायबाप. त्या स्वादाचं वर्णनच करणं अशक्य या. तो आनंद आगळा वेगळा आहे राम कार्याचा. श्रीरामासता पाठी रणी वानरा नाही शंका जिनवया दशमुखा करत्या वांकावर घेई. अवंका करू लागलेले. आता मात्र एकच बाकी आहे. असंख्य किती जरी मारले पण आता दशंक म्हणजे असणारा रावणासाठी असणारं मारण्यासाठी प्रयत्न मनुष्य असणारा कशासाठी करीतो शेवटचा वीर पाडण्यासाठी रावणाला मारण्यासाठी रावणासंग झुंजी घेण्यासाठी रावणासंग लोंबी झुंबी करण्यासाठी रावणाला मारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. असे असणारे कर्कष्टीनं रामासाठी विचार करू लागले सारासार विचार करू लागले. आता मात्र पुढे बहुत युद्धाचे प्रसंग पुढे येत. एका जना नंतर घ्यायचं घ्या लवकर. हा मला वाटलं हा एका जना श्रीराम दृष्टी पुढे रण रण नव्हे ते ब्रह्मपूर्ण धायते जाण मागोद.
आनंदामध्ये वातावरणात नाथ महाराज म्हणू लागले, गुरुचं तवन केलेलं आहे, जनार्दन स्वामीला प्रशय केला आणि अध्याला पूर्ण ग्राम दिलेला आहे, 16वा अध्याय पूर्ण केलेला आहे. नाथ महाराज म्हणू लागले, असं गोड रम्य रामायण आहे, रमणार रामायण आहे. रामायण रमणार कशामुळे म्हणाव, एखाद्या वस्तूत रमावं माणसानं आणि रमल्यानंतर असणारे गोड लागत आहे. जर लिंकवर येत असते, जात असते, फलान होत असते आणि उद्या फोन लावल्या म्हणत असते महाराज गोडच लागलं नाही. अरे 2 मिनिटांमध्ये काय गोड लागणार आहे? गोड लागण्यासाठी सदैव ह्या लिंकला यावं लागतं, सदैव ह्या लिंकवरला स्वाद घ्यावा लागतो आणि सदैव लिंकचा स्वाद घेतल्यानंतर तेथे मन रमत असतं आणि रमलेल्या मनामध्ये असणार मग चित्त असणार समाधान होतं, निर्मळ होतं आणि पवित्र चिदी हे होय त्यांचं असणार आहे. मग पवित्र दिहे होतो. पवित्र चिंतन ऐकल्यानंतर लिंकवर येण्या जाण्यापेक्षा लिंकवर असणार सदैव या आणि सदैव रामनामाचा स्वाद घ्या, हे नाथ महाराज आपल्याला सांगू लागले. नाथ महाराजांनी गुरुला तवन करून या अध्याला पूर्ण ग्राम दिलेला आहे. पुण्यग्राम देऊन अध्याय समाप्त केला. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे काकार टीकया प्रस्थवधो नाम षोडशोऽध्याय गोडः. प्रभु रामचंद्र भगवान की जय.